ज्या प्रकारे मी मराठवाड्यामध्ये आम्ही सगळ्यांनी जनसन्मान यात्रेची सुरुवात आता केलेली आहे। पहिला आम्ही नाशिकपासून सुरुवात केलेली होती आणि आल्यानंतर सुरुवातीपासून लातूरला एअरपोर्टवर स्वागत केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत ज्या उत्साहाने आपण सगळ्यांनी आम्हा लोकांचं स्वागत केलं, प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिलं, तुमचा जो जोश होता, तुमचा जो उत्साह होता, तो बघून आणखीन जोमाने आपण राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता काम केलं पाहिजे अशा प्रकारची मनोमन भावना आमच्या मनामध्ये आणखीन वाढीला लागली। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। मी या ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या स्त्री शक्तीला पण अभिवादन करतो। खरं तर सगळ्या महिला इथं बसू शकल्या नाही म्हणून मला आता बाबासाहेबांनी शेजारच्या हॉलमध्ये पण नेलेलं होतं, तिथेही महिला आहेत, स्क्रीनवर ते त्या ठिकाणी बघतायत आणि थोडीशी पावसाची परिस्थिती आहे म्हणून आपण हॉलमध्ये कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। प्रास्ताविकामध्ये साधारण पार्श्वभूमी बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितली। जनसन्मान यात्रा का सुरू केली त्याबद्दलचा पण प्रश्न माझ्या लातूरकरांना, माझ्या मराठवाड्यातल्या जनतेला, माझ्या अहमदपूर चाकूरच्या जनतेला असेल। आम्ही विक्रम काळे, सुनील तटकरे, बाबासाहेब पाटील, आम्ही सगळे जनसेवक आहोत। जनतेचं सेवा करणं हे आमचं काम आहे आणि जनतेने त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं आहे। म्हणून जनतेचा करता आम्ही जनसन्मान, जनतेचा सन्मान करण्याच्या करता ही यात्रा आम्ही सुरू केलेली आहे। बाबासाहेबांनी सुरुवातीला साधारण यज्ञाचा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री म्हणून काय योजना मी राज्याच्या करता दिल्यात, महायुतीच्या माध्यमातून दिल्यात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन दिल्यात, त्या त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। आम्ही अनेक वर्ष समाजकारण, राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही काम करत असताना कधी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही। जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन त्या हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तो इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी पुढे चाललेलो आहे। आम्ही सेक्युलर विचारधारा आम्हा लोकांची आहे आणि ह्याच्यामध्ये काम करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये, कुणालाही नाहक त्रास होऊ नये, कुणालाही त्याच्यामध्ये कुठं असं मनामध्ये भीती वाटू नये की हे आमचा कुणाचा विचार करतायत का नाही। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे। आज देखील तुमच्याकडं ज्या योजना आम्ही आणल्या, आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या मायबावली इथं उपस्थित आहेत, मी राज्यामध्ये फिरतो, आम्ही सगळेच जण फिरतो, त्यावेळेस एवढा प्रचंड प्रतिसाद महिलांचा आम्हाला बघायला मिळतो। कधी अनेक निवडणुका मी बघितल्या परंतु एवढा प्रचंड प्रतिसाद महिलांचा मला बघायला मिळाला नाही। आम्ही एक ठरवलं की समाजामध्ये आज देखील गरीब वर्ग आहे, आपण काम करायचं ते मगाशी बाबासाहेबांनी सांगितलं तसं विकासाच्या करता करायचं। आपण काम करायचं ते गरिबीमधनं बांधवांना, भगिनींना बाहेर काढण्याच्या करता, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली करण्याकरता करायचं। त्यांनाही वाटलं पाहिजे, त्यांनाही मान सन्मान मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हे आमचाही विचार करताय। आणि म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना 2.5 लाखाची अट लावली। 2.5 लाखाच्या आतमध्ये ज्या कुटुंबांचं उत्पन्न आहे अशा घरातल्या महिलेला, तिचं वर्ष साधारण 21 ते 65 ह्या वयोगटातली महिला, तिला 1,500 रुपये महिना आपण एक सबल महिला करण्याच्या करता, सक्षम महिला करण्याच्या करता, तिलाही काही वाटतं की मी पण माझ्याकरता काही केलं पाहिजे, परंतु प्रपंचाचा भार पेलवत असताना, उचलत असताना ती स्वतःच्या इच्छेला मुरड घालती, तिच्या मनात आलं तरी ती घेत नाही आणि म्हणते नको, माझ्या कच्च्या बच्चांना आपण घेऊ, माझ्या नवऱ्याच्या करता आपण करू। आणि त्याच्यामुळं आज माझ्या ग्रामीण भागामध्ये, आज माझ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, आज माझ्या गरिबीमध्ये त्या ठिकाणी जीवन जगणाऱ्या महिलांना तो मान मिळत नाही, तो अधिकार मिळत नाही। आणि म्हणून आम्ही ठरवलं की किती महिला निघतील, आमचा अंदाज आहे 2.5 कोटी महिला निघतील आणि त्यांना किती पैसे द्यायचे, महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाला 18,000, म्हणजे
पुढं 5 वर्ष आम्ही ही योजना चालू ठेवणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 18,90,000 5 वर्षामध्ये महिलांना मिळणार आहे. अर्थ हे तुमचं आमची मुदत संपल्यानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्यावेळेस आमची हीच विनंती आहे की आम्ही एवढ्या चांगल्या योजना आणल्यात, त्याच्याकरता तुम्ही पण आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. ह्या योजना विरोधक बंद करायला निघालेले आहेत. आमच्याबद्दल टीका टिप्पणी करतात, आमची निंदा नालस्ती करतात. मध्ये कोर्टामध्ये जाऊन देखील ही योजना बंद करण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने सांगितलं नाही, तो सरकारचा अधिकार आहे. आणि सरकारने जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये तुमच्या डीबीटी अकाउंटला, मध्यस्थी नाही, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला. आत्ता पण माझी एक मायमाऊली मला भेटायला आली होती, म्हणले दादा माझं शाळा 3ऱ्या क्रमांकावर आलेली आहे, त्याच्यामध्ये पण आम्हाला डायरेक्ट डीबीटीवर पैसे आलेले आहेत. आमचा मान सन्मान झाला नाही. 5 तारखेला आमचा शिक्षक दिन आहे, त्यावेळेस कसा मार्ग काढता येईल तो मी त्या ठिकाणी प्रयत्न करीन. परंतु सांगायचं तात्पर्य की भ्रष्टाचार रोखण्याच्या करता हे जे काही बगलबच्चे आहेत त्याच्यातनं स्वतःची पोळी भाजून घेतात, अशांना बाजूला करण्याकरता आम्ही जो लाभ देतोय, आम्ही तुम्हाला लाभ देणार आहे, त्याच्यातनं तुम्हाला बळ मिळणार आहे. तो लाभ हा आम्ही तुमच्या बँकेच्या खात्याच्या अकाउंटला टाकतोय. मध्यस्थ कुणी नाही. उद्या कुणाला सांगितलं की हे पैसे नेऊन दे, की ते 3,000 रुपये देताना म्हणाल काही आहे का नाही चहा पाण्याकरता, काही माझे बक्षिशी आहे का नाही. इथं बक्षिशी नाही, काही नाही, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला. हेच नाही, ह्याची कशाकरता केलं की मला माहिती आहे माझी भगिनी, माझी मायमाऊली खुरपणीला जाते त्यावेळेस काय तिची अवस्था असते, मोलमजुरी करते त्यावेळेस काय तिची अवस्था असते, कचरा गोळा करते शहर भागात, काचा गोळा करते, झाडू पोतना करते, धुणं भांडी करते, काही ठिकाणी स्वयंपाक जाऊन एकेका दिवसाला 4-4, 5-5 ठिकाणचा स्वयंपाक करून ती माझी भगिनी पुढे जाते. एवढं सकाळी उठल्यापासून राबत असते. एक तर उठल्यावर सगळं घरचं बघायचं, मुलाबाळांचं शाळेमध्ये जायचं, डबा बिबा, नवरा नोकरीला असेल तर त्याचं बघायचं, हे सगळं करून पुन्हा हे बाकीचं सगळं बघायचं, पुन्हा संध्याकाळी बाकीचे घरी येतात. म्हणजे 24 तासातली माझी भगिनी, माझी मायमाऊली ही 20-20 तास, 18-18 तास काम करत असते. त्याचा विचार कोणी केलाय का नाही. आणि म्हणून आमच्या मनात आलं की नाही, ह्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, ह्यांनाही ह्यांच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे, त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे. आता तुम्हाला त्या पैशातनं काही महिला भेटतात की दादा माझी जी नड होती ती मी भागवण्याचा प्रयत्न केला. आता नवऱ्याला विचारायचं कारण नाही, हे पैसे तुमचे आहेत, त्याला म्हणा तुमच्या पैशाच्या करता मी हिशोब देईन, या माझ्या पैशाच्या करता बोलायचं नाही. माझ्या भावांनी मला रक्षाबंधनाची ओवाळणी टाकलेली आहे, तो माझा अधिकार आहे. बेलाशक सांगा, आता दिवाळी येईल, पुढं दिवाळीला म्हणा भाऊ म्हणजे आमच्या भावांनी टाकलेली आहे, ती ओवाळणी आमची आहे. या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे जावं, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. एवढ्यावरच नाही, हे सगळं करत असताना आम्हाला असंही वाटलं की आपल्या मुली, गरिबाच्या मुली शिकत नाही का, तर त्यांच्या आईवडिलांची ऐपत नसते. म्हणून गरिबांच्या मुलींना सर्व जाती धर्म, मी मगाशी सांगायचं राहिलो, मायमाऊलींनो ही योजना आणली, ही कुठला जात डोळ्यासमोर ठेवून आणली नाही. गरीब महिला सगळ्या जाती धर्माची, ती मागासवर्गीय असू द्यात, ती आदिवासी असू द्यात, ती अल्पसंख्याक असू द्यात, ती ओबीसी असू द्यात, ती भटक्या समाजाची असू द्यात, ती सर्वसाधारण समाजाची असू द्यात, कुठल्याही भगिनीला त्याच्यामध्ये भेदभाव केलेला नाहीये. त्याच पद्धतीनं आमच्या गरीब घराण्यामध्ये आलेल्या मुलींना त्यांनाही शिकण्याचा अधिकार आहे ना. माझे आईवडील गरीब आहेत म्हणून मला ॲडमिशन घेता येत नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये येता कामा नये. आणि त्याच्यामुळंच आम्ही तिला कॉलेजचं शिक्षण देण्यात असताना 50% फी देत होतो, आता 100% द्यायचं ठरवलं. का ठरवलं की काही केसेस अशा आल्यात मायमाऊलींनो की ती मुलगी घरी गेल्यानंतर ती म्हणल्या आई वडिलांना की 50% सरकार देतं, आता 50% तुम्ही द्या, मी माझं पुढचं कॉलेजचं शिक्षण डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, CA असेल, MPSC असेल, UPSC असेल, IAS असेल, IPS असेल, जे काही तिला करायचं आहे, पायलट असेल ते ती करेल. पण ते 50% पण पैसे आई वडिलांकडे द्यायला नाही. आणि त्याच्यात काही केसेस आमच्याकडे अशा आल्यात की त्या मुलींनी आत्महत्या केली की माझ्याकडं राहिलेले 50% भरायला नाही, मी कशाकरता जगू. अरे इथं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून राहिलेले पण 50% देण्याचा निर्णय घेतला. आणि अशा पद्धतीनं गोरगरिबांच्या मुलींच्या करता कॉलेजची कवाडं उघडून टाकली, हा पण निर्णय आपण घेतला. बऱ्याचदा मगाशी सांगितलं बाबासाहेबांनी तसं 52 लाख कुटुंबियांना गॅस सिलेंडर वर्षातनं 3
ते पैसे गॅस सिलेंडर देणार नाही, त्या गॅस सिलेंडरची किंमत जेवढी आहे त्याला गुणिले 3 तेवढे पैसे त्या महिलांच्या अकाउंटला. आता इथं माझ्या फेट्या घालून रुबाबदार माझ्या मायमाऊली बहिणी मुली बसल्यात. किती जणांच्या घरी गॅस सिलेंडर आहेत त्यांनी हातवर करा. शेगड्या हो का, बऱ्याच जणांच्याकडे. परंतु त्या शेगड्या नाही, गॅस सिलेंडर महाग जरा झालाय म्हणून त्याच्यामध्ये आमची फुलाच्या पाकळीची मदत हे कुणी करत नव्हतं. हे तुमचं सरकार आहे. आम्ही मगाशी बाबासाहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळपास 2,500 कोटीची कामं गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही मंजूर करून दिली. हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही. आजपर्यंत एवढा निधी या अहमदपूर आणि चाकूर मतदारसंघात कधी आला नव्हता. परंतु बाबासाहेब मागे लागायचे, दादा हे मला मंजूर करून पाहिजे, दादा इथं बॅरेजेस मला करून पाहिजे, इथं लाईनिंग करून पाहिजे, इथं मला त्या ठिकाणी लिफ्ट करून पाहिजे, इथं पिण्याच्या पाण्याच्या योजना करून पाहिजे, रस्ते करून पाहिजे, माझ्या इथं इमारती चांगल्या करून पाहिजे. अनेक प्रकारच्या मागण्या हे बाबासाहेब त्या ठिकाणी करायचे आणि तो त्यांचा हक्क होता, तो त्यांचा अधिकार होता. आणि त्याच्यातनं तो हक्क आणि तो अधिकार मग तुमच्या इथं सांगवी, उजना, सुमठाणा, अंधोरी, किनगाव ते कारेपूर रस्ता 350 कोटी रुपयाचा, शेळगाव ते किन्नी यल्लादेवी रस्ता रुंदीकरण 100 कोटी, सार्वजनिक बांधकामाचे रस्ते 255 कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 260 कोटी, नाबार्ड 60 कोटी, केंद्रीय महामार्ग सेंट्रल रोड फंड 40 कोटी, पंतप्रधान ग्राम सडक योजना 70 कोटी, मातोश्री शेतात पाणंद रस्ते 118 कोटी, मन्याड नदीवरील बॅरेजसाठी 138 कोटी, मृदव संधारण करता 102 कोटी, प्रादेशिक पाणी पुरवठा हडोळती व चाकूरवाडी 140 कोटी. हे कशाला म्हणतात? आज काय हे करता आलं? ग्रामीण नळ पाणी पुरवठा 130 कोटी, ऊर्ध्व मदार उपसा सिंचन योजना कालवे शास्त्रीकरण 30 कोटी, चाकूरवाडी पाणी पुरवठा योजना 75 कोटी. अशा अनेक गोष्टी, कोल्हापूर बंधाऱ्याची बांधकामं, अशी खूप कामं. ही सगळी का केली? तुम्ही विश्वासाने बाबासाहेबांना निवडून दिलं. त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन द्यायचा नाही. तुम्ही घड्याळाला मतदान केलं, आमची जबाबदारी वाढली. आम्ही सगळ्यांनी मिळून त्या संदर्भात ह्याच्यापेक्षा जास्त पैसा माय माऊलींना आला असता. माझ्या बांधवांना मी सांगतो ह्याच्यापेक्षा जास्त पैसा आला असता. पण या 5 वर्षामध्ये मला 1.5 ते 2 वर्ष करोनामध्ये गेली. मला म्हणजे जगाचीच गेली, आपली पण गेली. काही ठिकाणी आमचं हे बंद झालं होतं, कामच बंद झालं होतं. घरी बसून लोक थांबत होती. झालं की नाही? वॅक्सिन देत होतो, तिथं व्हेंटिलेटर देत होतो, ॲम्ब्युलन्स देत होतो, जम्बो हॉस्पिटल खोलत होतो. त्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, जे काही. सुरुवातीला कोरोना झाला, घरातलं कुणी बरं वाईट झालं तर कुणी त्याला डेड बॉडीला शिवायचं नाही, आम्ही बाहेरच्या लोकांना सांगायचो आणि ते अंत्यविधी करायचे. केलं की नाही सुरुवातीला? नंतर आपली भीती ती दूर होत गेली. परंतु सुरुवातीचे दिवस एखाद्या घरात जर अहमदपूरला कोरोना झाला तर ते घर टाळून लोक दुसरीकडनं जायची, नको तिथं कोरोनाचा पेशंट आहे. हे दिवस आपण काढले, पण आम्ही डगमगलो नाही. माणसांना पुन्हा कसं कोरोनामुक्त करता येईल ह्याकरता आम्ही प्रयत्न केला. त्याच्यात माझे 1.5 वर्ष गेले, नाहीतर हा आकडा आणखीन पुढे नेला असता. हरकत नाही. शेवटी तुम्ही पण बघितलंय, नैसर्गिक संकट, अवकाळी पाऊस असतो, त्याच्यामध्ये गारपीट येते, दुष्काळ पडतो, अतिवृष्टी होते. तुम्ही तर लोकांनी, लातूरवाल्यांनी बघितले ना, भूकंप आल्यानंतर काय परिस्थिती झाली होती. त्याला बरेच वर्ष झाली, परंतु काय परिस्थिती होती त्याचा विचार करा ना. सांगायचं तात्पर्य, नैसर्गिक संकट कसं येईल सांगता येत नाही, पण आपली माणसं वाऱ्यावर सोडायची नसतात, त्यांच्या मागं मजबूतीनं उभं राहायचं असतं. आणि ते मजबूतीनं उभं राहायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, या घड्याळांनी केलं, या आम्ही सगळ्यांनी केलं. म्हणून माझी विनंती आहे, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाची माणसं नाही. काही जण नुसतंच घोषणा. तुम्ही बघा, मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, मी कधी विरोधकांवर टीका केली नाही. आमचं कामच बोलतंय ना. आम्ही केलेली कामं, बाबासाहेबांनी केलेली कामं, त्या विक्रमनी केलेली कामं, त्या संजयनी केलेली कामं, तीच सांगायला आमच्याकडे भरपूर आहे. आणि आणलेल्या योजना. विरोधक म्हणले काय बहिणींनाच चाललंय, बाबांना काहीच नाही, बाबांना काहीच नाही. अरे बाबांनो, 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर मोटारी कोण चालवतात? आमचे भावंड चालवतात, आमचा शेतकरी चालवतो, आमचा बळीराजा चालवतो. त्यांच्याकरता
44 लाख शेतकरी महाराष्ट्रातले, किती 44 लाख, 14,900 जवळपास 15,000 कोटी रुपये त्यांचं वीज बिल माफ करून टाकलं. नाही भावांना मदत झाली, इनडायरेक्ट तुम्हालाही मदत झाली, भावांना पण मदत झाली ना. हा निर्णय किती मोठा निर्णय. आता 3, 5, 7.5ची मोटर जायचं, बटन दाबायचं, वीज बिल भरायचं नाही, पुढं वीज बिल भरायचं नाही, मागच्या वीज बिलाचा विचार करू नका, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही काळजी, फक्त तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी अनेक वर्ष समाजकारण राजकारण केलेलं कार्यकर्ता, मी खोटं बोलणार नाही. मी थोडंसं कडक बोलीन पण खोटं बोलणार नाही, मी शब्द बदलणार नाही. मला माझ्या मायमाऊलींनी, माझ्या बांधवांनी, माझ्या सगळ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी यावेळेस साथ द्या. यामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, एक कारखाना अडचणीत आलेला कारखाना, बाबासाहेब पुढे आले, अजित मी चालवतो, चालवा म्हणलं, जे काही शक्य असेल ती मदत आम्ही केली, बाकी सगळं त्यांनी बघितलं. परंतु आम्हाला पण अनुभव आहे ना, आम्ही पण काही कारखाने आमच्या भागातले चालवलेत ना, आम्ही लोकांना 2 पैसे चांगले देतो ना, आम्ही संस्था चांगल्या चालवतो. माझ्या ताब्यातलं कुठलीही संस्था जाऊन बघा, आर्थिक शिस्त असती. आता विरोधक म्हणतात, अरे महिलांना वर्षभराला एवढे पैसे द्यायचे, 46,000 कोटी कुठनं आणणार. अरे विरोधकांनो, आपलं राज्याचं बजेट आहे 6.5 लाख कोटीचं, 6.5 लाख कोटी. त्याच्यातनं पगाराला, पेन्शनला, आता आम्ही पेन्शन पण नवीन 8.5-10% ते सुरू केलेलं आहे, ती पण मागणी आम्ही आता मान्य केली परवाच कॅबिनेटला. त्या संदर्भामध्ये 3 कोटी रुपये, 3 लाख कोटी रुपये हे पगार, पेन्शन आणि तुमचं घेतलेल्या कर्जाचं व्याज. राहिलेले 3.5 लाख कोटी आम्हाला वेगवेगळे रस्ते, लाईट, पाणी, वेगवेगळ्या इमारती किंवा लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या करता आहेत ना. आम्ही 10 वर्ष अर्थसंकल्प सादर केला, आम्ही काही नवीन नाही त्याच्यामध्ये. आम्ही 10 वर्ष माणूस, 10 तर उन्हाळे पावसाळे मी जास्त बघितले इतरांच्या पेक्षा अर्थसंकल्प म्हणून, मी काही त्याच्यात नौका नाहीये. त्याच्यामुळं फार विचारपूर्वक माझ्या शेतकऱ्यांची वीज माफी, माझ्या मायमाऊलींची लाडकी बहीण योजना, माझे 3 गॅस सिलेंडर फ्री योजना, त्याच्यामध्ये मुलींचं मोफत शिक्षण, त्याच्यामध्ये युवा आणि युवतींच्या करता 12वी डिप्लोमा आणि डिग्री. 12वी झालेल्यांना उद्या तुमच्याही कारखान्यामध्ये काहींना घेता येऊ शकतं. 12वी झालेल्यांना घेतलं तर त्यांना प्रशिक्षण तुम्ही द्यायचं आणि वेतन आम्ही देणार सरकार. किती 12वीची मुलगी किंवा मुलगा त्यांच्याकडं महिन्याला प्रशिक्षण घेतोय, 6,000 रुपये त्याला. डिप्लोमा असेल 8,000 रुपये त्याला, डिग्री असेल 10,000 रुपये त्याला. अरे तू शिक्षण घे ना, प्रशिक्षण चांगलं. आपण मग नंतर बँकेचं कुठलं लोन देऊ. आम्ही परवाच जळगावला खूप मोठा कार्यक्रम, लखपती दिदी ही आम्ही योजना आणलेली आहे. अनेक माझ्या मायमाऊलींना लखपती करण्याचं आणि खूप जण त्याचा फायदा घेत आहे. या पद्धतीनं आमचं काम चाललंय. हे आम्ही मुलींच्या करता आलं, म्हणजे बेरोजगारी कमी करण्याकरता. मोठे मोठे उद्योगपती कसे आपल्या इथे इंडस्ट्री लावतील ते आम्ही बघतोय. मगाशी सांगायचं राहिलंय, इथनं पुढं आता तुम्हाला वीज सोलरवर 8.5 लाख सोलर पंप आम्ही देणार, 8.5 लाख. आता दिवस उजाडला, जाऊन बटन दाबा, पाणी चालू. दिवस मावळला, गडोसं पडलं, घरी जावा, बायका मुलांच्यात राहावा, तिथं मोटर बंद करून जावा. आता रात्री अपरात्री 6 ते 8 महिन्यात, जास्तीत जास्त बाबासाहेब 1 वर्षात रात्री लोकांना, माझ्या शेतकऱ्यांना विजेचं पाणी, वीज रात्री येते म्हणून पाणी धरायला रानात जावं लागणार नाही. आता इथून पुढे अनेक वर्षाची तुमची मागणी, आम्हाला दिवसा वीज मिळाली पाहिजे, तो तुमचा हक्क आहे, माझ्या शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो आम्ही देणार. 1 वर्षांनी तुम्हाला दिवसाच वीज देणार. 9,500 मेगावॉट वीज सोलरवर आता ऑर्डर दिलेली, 9,500 मेगावॉट. तुम्ही काळजी करू नका. आज विरोधक काही ना काही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत, तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे, मला त्याबद्दल काही टीका करायची नाही. पण आम्ही या ज्या काही गोष्टी करतोय, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी, तुमच्या इथं बँकेचं किती 0% व्याजाने पीक कर्ज आहे का? पीक कर्ज लातूर बँकेचं, जिल्हा बँकेचं 0% व्याजाने योजना आपण आणली. का तर माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये, 10 रुपये शेकड्याचा पैसा घ्यावा लागू नये. हे कशा करता माझा कष्टकार, माझा शेतकरी. आम्ही आता सरकारमध्ये केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे, आम्ही त्यांना सांगितलंय आता कांदा निर्यात बंदी
त्या ठिकाणी करायची नाही। त्यामध्ये शेतकऱ्यांचा भाव, माझं सोयाबीन असेल, माझा कापूस असेल, माझा ऊस असेल, माझा कांदा असेल, किंवा माझी ज्वारी असेल, माझी बाजरी असेल, माझी मका असेल, जे माझ्या, किंवा आमचं धान असेल, आपल्या इथं धान म्हणत नाही, आपल्याकडे तांदूळ म्हणतो, भात म्हणतो, परंतु बाकीच्या भागात त्याला धान म्हणतात। या पिकांना बाजारपेठ मिळाली पाहिजे, ह्याकरता आपला प्रयत्न चाललेला आहे। याकरता मध्ये आम्ही हेक्टरी 5-5 हजार रुपये कापसाला आणि सोयाबीनला दिले, परंतु त्याच्यात आम्ही समाधान नाही, अजून शेतकऱ्याला मिळालं पाहिजे। त्याबद्दल परवाच कृषी मंत्री परळीला आले होते, तुमच्यातल्या काहींनी ऐकलं असेल, त्यावेळी शिवराज सिंग चौहान साहेबांना आम्ही सांगितलं, ते म्हणले ठीक आहे, दिल्लीला या, आपण बसू आणि मार्ग काढू। केंद्राच्या विचाराचं राज्याचं सरकार असेल तर आपल्याला फायदा जास्त होतो। आता उद्याच्या 30 तारखेला पंतप्रधान येत आहेत, कशाला येत आहेत? आपलं वाढवण बंदर म्हणजे वाढवण पोर्ट पालघरचं 75,000 कोटी, 75,000 कोटी आपल्याला त्याच्यामध्ये पाऊण लाख कोटी रुपये त्यांनी तिथं मंजूर केले। त्याचं भूमिपूजन आहे। 10 ते 12 लाख मुलांना मुलींना तिथं रोजगार निघेल आणि आपली एकदम अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। जगातला कुठलाही माल त्या बंदरामध्ये येईल आणि तिथून तो देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाईल। हे काम आपण करतोय। अहमदपूरकरांनो, चाकूरकरांनो, मला रोज इथे येता येत नाही, मी आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलोय, तुम्ही समजून घ्या। मी हे सगळं आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय आणि त्याच्यात संजयची, बाबासाहेबांची आम्हाला साथ आहे, म्हणून आम्ही हे करतोय। तुम्ही त्यांना उद्याच्या काळात साथ दिली पाहिजे, म्हणजे ते आम्हाला साथ देतील, म्हणजे तुमचा विकास होईल, म्हणजे तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता नांदेल। हे असं गणित आहे। त्या संदर्भामध्ये मागं खासदारकीच्या निवडणुकीत थोडंसं वेगळं सांगितलं। काय सांगितलं? आमच्या मागासवर्गीय समाजाला सांगितलं संविधान बदलणार। अरे मी म्हणतो नाही बदलणार, नाही बदलणार, नाही संविधान बदलणार, अब की बार 400 पार, ह्यांना संविधान बदलायचंय। आता म्हणले घटना बदलणार, आरक्षण काढणार। हीच मागासवर्गीय समाजामध्ये अंडरकरंट गेला, आमच्या आदिवासी समाजात गेला। आम्ही सांगून दमतो, अरे नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान कोण मायचा लाल बदलू शकत नाही, तरी आमचं कोणी ऐकणार। आता काय झालं? आम्ही संविधानाचा आदर करतोय ना, आज संविधानाच्या पुढे नतमस्तक होतोय ना। खोटं सांगितलं त्यांनी आणि मतं मिळवली, हे बरोबर नाही ना। माझं म्हणणं की तुम्ही खरं काय खोटं काय ओळखलं पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे। तुम्ही कुठं मतं द्या हे मी बळजबरी करणार नाही, तो तुमचा अधिकार आहे। पण आमचं म्हणणं असं आहे, तुलनात्मक त्यांच्या आम्ही चांगलं काम करतोय, आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या ना। मी तर सांगितल्या योजना तुम्हाला, या सगळ्या योजनेला 75,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही खर्च करतोय। 75,000 कोटी कशाला म्हणतात? आज एवढा पैसा बाजारामध्ये येणार आहे। आत्ताच मला माहिती बाबासाहेबांनी दिली, माझ्या आत्तापर्यंत माझी लाडकी बहीण योजना 87,000 माझ्या महिलांना त्या ठिकाणी हे मिळालेले, 3,000 रुपये मिळाले 2 महिन्याचे, आणि 1 लाखाचं टार्गेट आहे। आज एवढा पैसा माझ्या चाकूरच्या, माझ्या अहमदपूरच्या बाजारपेठेतच आला ना, का दुसरीकडे गेला कुठं? अहो, ह्याच्यामुळं बाजारपेठेला उठाव येतोय, इथली दुकानं चांगली चालतायत, तुमची नड भागते, त्याच्यातनं आर्थिक चलन फिरतंय, हेच गरजेचं आहे। या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे बाबांनो, माझ्या मायमाऊलींनो। आता एवढ्या पुरतं नाही, माझ्या इथं डॉक्टर अफसर शेख इथं बसले, माझे अनेक जीवाभावाचे सहकारी, वसीम तिथं बसलाय, वसीम बुराण आमचा कार्याध्यक्ष आहे, अनेक कार्यकर्ते। त्याच्यामध्ये मी कधी, माझे विरोधक देखील मला म्हणतात की अजित पवारांनी राजकारण करत असताना कधी जातपात भेदभाव केला नाही, असं मी नाही म्हणत, माझे विरोधक म्हणतात। का तर मी तसंच वागलेलो आहे। आणि त्यामध्ये मला अनेकदा माझे मातंग समाजाचे लोक यायची, म्हणायची दादा मागासवर्गीयांना बार्टी आहे आणि त्या बार्टीच्या बद्दल आम्हाला फायदा कमी होतो, त्याच्यामध्ये नवबौद्धांना फायदा जास्त होतो, आमच्याकरता काहीतरी वेगळं करा। आम्ही बराच दिवस विचार करत होतो। आता त्यांच्याकरता आरटी आणल्या, आरटी आत्ताच आणला आरटी, का तर त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, त्यांनाही त्यांचा मान सन्मान मिळाला पाहिजे। ओबीसी वाल्यांच्या करता महाज्योती आणलं, काही आमच्या सर्वसाधारण लोकांच्या करता अमृत आणलं, म्हणजे संस्थाच काढली, अमृत संस्था, महाज्योती संस्था,
बार्टी संस्था, आरटी संस्था, आता आम्ही बहुजन समाजाच्या करता मराठा आणि हे असे सारथी आणलं, त्याच्यातनं त्यांना फायदा होतो सारथी. आणि माझा अल्पसंख्याक समाज म्हणायचा आमच्याकरता काय, त्यांच्याकरता मार्टी आणलं, आत्ता मंजूर करून घेतलं. तुम्ही अब्दुल सत्तारला विचारा, कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतलं, आता पुढची त्याची कारवाई चालू. शेवटी आम्ही सगळ्यांना न्याय देतो ना. हां, आदिवासी समाजांच्या करता टार्टी आहे, टार्टी, बार्टी, आरटी, मार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, या योजना आणल्यात बाबांनो. तुम्ही जरा अभ्यास करा त्याचा. ह्याच्यातनं आपल्या समाजाचं गरीब गोरगरिबांच्या मुलामुलींचं भलं होणार आहे. हे नुसतं काय भाषणं द्यायला नाहीये. अजूनही आरक्षणाचे मुद्दे आपल्या राज्यामध्ये आहेत. आज अनेक बांधव मला आरक्षणाच्या करता भेटले, माझे मायनॉरिटीचे भेटले, माझे मराठा सकल समाजाचे भेटले. सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे. न्याय देण्याकरताच त्या ठिकाणी काम करायचं असतं, भेदभाव करून त्या ठिकाणी चालत नाही. आणि तशा पद्धतीनं एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. ह्या पद्धतीने पुढे जात असताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आता मधल्या काळात काही त्या बदलापूरला काही दुःखद घटना घडली. म्हणजे महिलांच्यावर, मुलींच्यावर कुठं ना कुठं अन्याय अत्याचार होत आहे. एक मिनिट होय, तेच सांगतो ताई, मी तेच सांगतो. हा, ऐकून घ्या, तुम्ही बसा, तेच सांगतो, जरा नीट ऐका. माझं बोलणं झाल्यावर मग मला बोला. महिलांवरचा अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे, अक्षम्य गुन्हा आहे. त्याला माफी नाही. दोषी कुणी असो त्याला सोडणार नाही. ऐक ना बाई, सरकार येतील, सरकार जातील, पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, सर्वोच्च. त्यामध्ये हे मी तर सांगितलं की यांना तर फासावरच लटकवायचं आहे, त्याच्याशिवाय दुसरा इथं हे नाही. तुम्हाला हेही सांगतो, परवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मी होतो जळगावला. भारतीय न्याय संहितेतील तरतुदीमध्ये आता महिलांना घर बसल्या ही तक्रार त्या ठिकाणी करता येणार आहे. आणि नवीन कायद्यात अशा प्रकरणामध्ये दोषींना फाशी आणि जन्मठेप याची तरतूद केलेली आहे. फाशी दिल्यावर जन्मठेपाचं राहतच नाही, पण फाशी आणि जन्मठेप कायमचाच वर गेला पाहिजे. त्याला त्याच्या पुढच्या 5-50 पिढ्या आठवल्या पाहिजे. परत असल्याचं विकृती आहे, विकृती, नराधम आहे ते, त्यांना माफ नाही. त्याच्या संदर्भामध्ये जे काही EFIR सुविधा आपण सुरू केलेली आहे, बऱ्याचदा महिला घाबरतात कसं जायचं. आता EFIR म्हणजे FIR नोंद होत नव्हती, वेळ लागत होता, अडचणी येत होत्या. शाळा असो, रुग्णालय असो, पोलीस ठाणे असो, तिथंही कोणत्याही पातळीवर आता हायगाई होणार नाही. आता जर ह्याच्यातल्या कुठल्या पातळीवर हायगाई झाली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग, त्यालाही चालायला सोडायचं नाही. त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का? या पद्धतीनं वागता. आणि बदनामी कारण नसताना आम्हा लोकांची होती. आम्ही एवढं कडक वागत असतो. आज माझी माय माऊली तिथे एवढ्या महिलांच्याच सांगते की आमच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. काय तिचं चुकलं? अगं बाई, ते कठीण आहे. तुझं भलं करतोय, तूच मला सांग परत. त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. आणि ह्या संदर्भात केंद्राने पण कायदे कडक केलेले, राज्य सरकारने पण कडक केलेले, आणि आम्ही पण ठरवलेलं आहे याच्यात कुणाची हायगाई करायची नाही. कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या, किती मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याला माफी नाही म्हणजे नाही. आणि आत्ताच्याही काळामध्ये माझी पुन्हा महिलांनो तुम्हाला विनंती आहे, तुमच्या काही कानावर कुठलं काही आलं तर सरळ तुम्ही EFIR करा. त्याच्यामध्ये ही तक्रार तुम्हाला नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि मग पोलीस ठाणं कसं नोंदवून घेत नाही, किंवा शाळा नोंद का घेत नाही, किंवा इतर वेगवेगळे रुग्णालय त्याच्यामध्ये का नोंद घेत नाही, त्याबद्दलचा पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी होईल. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आम्ही कुणाला माफ करणार नाही. आणि ह्याच्यामध्ये त्या पश्चिम बंगालमध्ये तर इतकी क्रूर
पद्धतीनं तिथं हत्या केली आहे का आपल्या भगिनीची डॉक्टर बाईची? मी सांगू शकत नाही, इतके नालायक ते नराधमानं विकृत लोक आहेत. एवढ्यावर नाही, 2-3 दिवसापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जरा बाजूला रे छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला. त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील. आता पेपरला बातम्या येत आहेत, हे ह्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते कुणी केलं, काय केलं, त्याचा सगळा तपास लागला पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे. यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कोणी असू द्यात, वरिष्ठ अधिकारी असू द्यात, खालचे असू द्यात, कॉन्ट्रॅक्टर असू द्यात, तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे. आपल्यातले कायदे थोडेसे नरम आहेत इतरांच्या पेक्षा. मी येतानाच दाखवत होतो, एका देशात एकाची चूक झाली तर त्यांना चापकाचे फटके देत होते. काही ठिकाणी एवढं पुरतात आणि फार विचित्र पद्धतीने मी सांगू शकत नाही इतकं वाईट पद्धतीनं त्यांचं जीवन संपवतात. पण आपल्या इथं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे, कायदे दिलेले, त्या कायद्याचा आदर करून हे जे कुणी अशा पद्धतीनं ह्याच्यात कुणी जर लगेच, आता तुम्ही मला सांगा, आम्ही आज सरकारमध्ये कुठलीही सरकारमध्ये असताना आत्ता अहमदपूरला आम्हाला बाबासाहेबांनी अश्वारूढ पुतळ्याला तिथं नतमस्तक व्हायला मी गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे का नाही, तिथं आम्ही जाऊन नतमस्तक झालो. शेवटी आपण करताना कुणी, आम्ही असू, दुसरं कुणी असू, मागचा असू, पुढचा असू, काम चांगलंच व्हावं ही प्रत्येकाची धारणा असते. महापुरुष आहेत. आज त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर शहारे अंगावर येतात. राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, रमाई माता असतील, त्या सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले, त्याच्यामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, किती लोक महापुरुषांची नावं घेऊ. यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक आदराची भावना आहे. त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आपल्या पुढं आदर्श ठेवलेला आहे, विचार ठेवलेला आहे, भूमिका मांडलेली आहे. या पद्धतीनं काम करत असताना या ज्या काही गोष्टी घडतात त्या अक्षरशः त्याचा किती तीव्र शब्दात निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि ह्या संदर्भामध्ये पूर्णपणे हे आमक्यानी बांधलं होतं, तमक्यानी बांधलं होतं, कुणीतरी बांधलं होतं, एकमेकावर ढकलाढकली करण्याच्या पेक्षा जो दोषी असेल परत अशा पद्धतीनं कुणी पुतळे उभे करत असताना 50 वेळा विचार करतील. या प्रकारे पुढच्या सगळ्या ॲक्शन त्या ठिकाणी करण्याकरता आम्ही कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देखील अहमदपूर आणि चाकूरकरांना या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. इतर पण अनेक कामं आमच्या बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या आग्रहाखातर आम्ही त्याच्यामध्ये अंतेश्वर उच्च पातळी बंधारा ऊर्ध्व मानार प्रकल्प प्रस्तावित झरी बुद्रुक साठवण तलाव उपसा सिंचन योजना या सर्वेक्षणाच्या कामाला मंजुरी देतील. त्यामुळे 33 गावांची 8,000 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. 8,000 म्हणजे 8 दुने 16 4 20 20,000 एकर प्रस्तावित योजनेच्या कामाकरता 4,000 कोटी निधीच्या खर्चाला आपण मान्यता दिलेली आहे. हे कशाचं काम आहे? हे येड्यागाबळाचं काम आहे. हे आज लातूर जिल्ह्यामध्ये मानार नदीवर कोल्हापूर बंधारेचे बॅरेजमध्ये रूपांतर ते काम आपण त्या ठिकाणी करतोय. 30 बेडचं हॉस्पिटल प्राथमिक आरोग्याचं ग्रामीण रुग्णालयामध्ये विशेष बाब म्हणून त्याला आपण शासनाने मान्यता दिलेली आहे. कारण प्रत्येकाचं जीवन चांगलं राहण्याच्या करता रुग्णालय किती महत्त्वाचं आहे हे कोरोनाच्या काळात सिद्ध झालेलं आहे. आणि त्या पद्धतीनं माझ्या ग्रामीण भागातलं देखील आरोग्याची सेवा उत्तम ठेवण्याच्या करता आमचा सगळ्यांचा कटाक्षाने त्या ठिकाणी प्रयत्न आहे. या पद्धतीनं आम्ही चाललोय. आणि हेच जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या माय माऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना, माझ्या बांधवांना या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या करताच मी सुनील तटकरेजी, बाकीची सगळी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम या परिसरामध्ये आले. पुन्हा एकदा तुम्ही ज्या प्रकारे आपल्याला साथ दिली, मला एकच सांगायचं आहे, या सगळ्या योजना
पुढे चालू राहाव्यात वाटतंय का नाही हात वर करा. चालू राहाव्यात का नाही, ज्यांना चालू राहाव्यात वाटतं त्यांनी हात वर करा. बहुतेक सगळ्या महिलांना वाटतं चालू राहाव्यात. विरोधक ते बंद पाडायला निघाले. त्याकरता चालू राहाव्यात. तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळाचं चिन्ह जिथं असेल तिथं घड्याळाचं बटन दाबा, योजना पुढे चालू. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एवढंच नाही, आम्ही मधल्या काळामध्ये कोतवालाचं मानधन वाढवलं, पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, अंगणवाडीचं मानधन वाढवलं. त्याच्यामध्ये त्या ह्यांचं राहिलं होतं आता मध्ये 4,000 रुपये काल ऑर्डर काढली, त्यांचं मानधन वाढवलं. अजून पण काही प्रश्न आहेत, त्याबद्दल पण आम्ही लक्ष घालू. तुम्ही काळजी करू नका. हे सरकार तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी तुमची शक्ती उभी करा. त्याच्यामध्ये महायुतीचं कमळ आहे, महायुतीचं काही ठिकाणी धनुष्यबाण आहे, काही ठिकाणी घड्याळ आहे. या पद्धतीनं आपल्या योजना पुढे चालू ठेवायच्यात. खोट्या नाट्या प्रचाराला लोकसभेला जसं बळी पडला किंवा आम्ही कमी पडलो म्हणा, तसं आता होता कामा नये. एवढीच आग्रहाची नम्रतेची विनंती करतो आणि माझ्या माय माऊलींना सगळ्यांना नमस्कार करतो. हे जे काही तुम्ही मला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या बांधलेल्या आहेत, या राख्याच्या साक्षीने सांगतो, तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची, त्याच्यात कुठं कमी पडणार नाही. आणि तुमचा मान सन्मान, तुम्हाला सबल आणि सक्षम करण्याची पण जबाबदारी आमची, ही आम्ही कधी विसरू शकत नाही. हेच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आधी दिलं आणि मग सांगितलं, या उक्तीप्रमाणे आपण आपलं काम या ठिकाणी केलेलं आहात. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिलांच्या वतीनं आदरणीय दादांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी मंचावरील महिलांना विनंती करतोय की आपण समोरच्या बाजूला यावं आणि दादांचा या ठिकाणी सत्कार करावा. महिला समोरच्या बाजूला यायचं. अहमदपूर चाकूरमध्ये या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी शिवानंद दादांना विनंती करतो की या आपण ठिकाणी कार्यक्रमाचा आभार आल्याबद्दल करावा. माननीय सर्व महिलांनी समोरच्या बाजूला यावं आणि आदरणीय दादांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदरणीय दादांचा या ठिकाणी सन्मान सर्व महिलांच्या वतीने होतं.